आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं अक्षरा, यो तुझ्या चांगुलपणाचा प्रसाद आहे बघ. अशा काही गोष्टी घडल्या ना का वाईटाविरुद्ध लढायला बळ मिळतं बघ. तेव्हा हे बळ जपून ठेव. हो ताई, तुझ्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट आहे ही. त्याचं दडपण नको घेऊ, ती सेलिब्रेट कर. हास बघू आधी, हास महाराणी सारखं हास. हा गुड. महाराणींच्या डोळ्यामध्ये पाणी नसायला हवं कधीच, हो ना आत्या? वय हिचं ना तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये माझी. अरे ज्या प्लॅन साठी हिच्याशी लग्न केलेलं तोच प्लॅन अक्षरा मोडीत काढायला निघालीये. ही अक्षरांना जास्तच डोक्यात जायला लागलीये. हिला सोडणार नाहीये मी. अश्विन, असा बेजान वस्तूवर राग काढून काय उपयोग आहे? त्यापेक्षा जरा शांत राहून विचार कर. डॅड पण ए, थांब. जपानावरती आईचा फोन आहे. बोल गे. वकील, तुला काय करायच्यात गे इथल्या चौकशा? मन वकील कशाला आला होता? माहेरची हवा खायला गेलीस ना व, मग तिथंच गपगुमान बस की. काय इथल्या लोण्यावर पण डोळा हायच तुझा? चल ठेव फोन. डॅड, आता मॉमचं काय मध्येच? तू नको तिची काळजी करू. ते भिजतचं घोगणं नेसतानाला मी आहे. तू फक्त सुंदरवर लक्ष ठेव. गोड बोलून त्याचा विश्वास स्वतःकडे घे आणि मग बस त्याच्या मानगुटीवर वेताळ होऊन त्याला सांग अक्षराकडनं सह्या घेऊन यायला. सुंदर तुझ्या नावावर समधी प्रॉपर्टी करणार आहे हे तुला ठाव होतं? नाही. ए, व्यवहार याच्यात आणि माझ्यात आहे. तुम्ही मध्ये बोलायचं काम नाही. अश्विन, सांग, तुला ठाव होतं? नाही. हे काय आपल्याला पटलेलं नाही. पण ठीक आहे, माझी शंका खोटी असेल, पण जर खरी असती ना व, तर तुझं काही खरं नव्हतं. ही समधी प्रॉपर्टी मला सोडून एकट्याने गिळायचा विचार जरी केलास ना, तर माझ्या इतकी वाईट कोणीच नाही. माणसं ओळखते वासावर आणि नजरेनी चढवते फासावर. लक्षात ठेव, लायकीत राहायचं. काय म्हणला अश्विन? काही माहित नाही म्हणला त्याला तू. हे तुला कोण म्हणलं? यो आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवालीस? अगं त्यो त्याचा तो इधर कल्याणी बाप, त्या दोघांनी मी चांगलाच ओळखून आहे. मी ते पोरग हलक्यातलं नाही. या सगळ्याची माहिती त्याला नक्कीच असणार. ही सगळी प्रॉपर्टी आयती घशात घालून घ्यायची ना, म्हणून गप होता त्यो. अहो आता नाही म्हणला तो तर विश्वास ठेवायला लागतोय ना व. ठीक आहे, चांगलं आहे. नाही म्हणजे ही सगळी प्रॉपर्टी अक्षराच्या नावी झाली, हे एका अर्थानं चांगलंच झालं म्हणायचं. अक्षरच्या नावावर प्रॉपर्टी झाली, यात काय चांगलं झालं? सुंदरच्या नावावर होती ना, तर काढून घेणं सोपं तरी होतं. या अक्षराच्या घशात हात घालणं तितकं सोपं नाही. अगं उर्वशे, तुझ्या डोसक्यात राग आहे आता, म्हणून मी तुला जे काय सांगायलो ना ती कळणं झालंय. नीट विचार कर. हे सगळं अक्षराकडे गेलंय आत्ता तात्पुरतं, पण तिच्याकडनं हे हिसकावून कसं घ्यायचं हे आपण बघू की पुढच्या पुढं. पण ही सगळी माया आज जर त्या अश्विनच्या घशात गेली असते ना, तर आपल्या हातात फाद्या बन असता राहिला. अगं ह्यो अश्विन आहे का नाही, त्याच्या बापासारखाच आतल्या गाठीचा आहे. बोलणार नाही काही, पण करणीला चुकणार नाही कधी. मला सांग ना, इतके दिवस त्या शेरोला फसवलं त्यांनी, कोणाला कळू दिलं का?
नाही करू दिलं ना अगं लय बंडल माझा येते हो त्याच्यासारखं पोर काय का नाही कोणालाच नाही पाहिजे हॅलो कोण आहे रे? पैसे घ्यायला यायचंय कधी आणि कुठे येऊ दाताची चटणी करून पुढ्यात आलास तर नाही मिळणार पैसे आज. केव्हा मिळतील फोन करून सांगते. ठेव फोन. या अश्विनी माझ्याशी डबल गेम केला ना तर आयुष्यातून उठवीन मी त्याला. उर्वशी म्हणतात मला. गाव घालते मोक्यावर आणि चमडी लवळवते नाक्यावर. खोलीत अंधार कशा पाय झाला एवढा कामिने का अय कामिने अय अंधारात काय बसलीस भूतावानी काय चाललेलं असतं या पोरीचं ना तिलाच ठाऊ. थोबाड घेऊन बसायचं एक काम नाही करायचं मदत. थांब जरा. मला येळ नाही मॉब काम आहेत घरात. माझ्याकडे बी वेळ नाहीये म्हणून थेटच विचारते. मला सांग आता जर का अक्षरा आणि सुंदरचं लगीन मोडलं तर सुंदरची समधी संपत्ती ही अक्षराकडे राहणार का त्याच्या पुढच्या बायकोला मिळणार? कामिने उगा भलता सलता विचार करू नगस. आणि आता जे बोललीस ना ते परत बोललीस तर अशीच्या अशी जीभ हाचडून टाळ्यात कोंबेन बघ. अगं आई तुला कळतंय का जर माझं आणि सुंदरचं लगीन झालं असतं ना तर ही समधी संपत्ती माझी झाली असती. उगा फालतूची स्वप्न बघू नगस. आणि काय ग सुंदरनं तुला लग्नाची मागणी घातली होती ना तेव्हा नाही म्हणालीस मग आता काय हा? आणि एक ध्यानात ठेव सुंदर तुझ्या नशिबात नाही. आणि जर असता ना तर तेव्हाच तुमचं लगीन झालं असतं. तवा झालं नाही म्हणजे कवाच होणार नाही असं नाही ना मग. कामिने हे बघ कामिने उगा खोळ्यावानी बडबड करू नगस. जे आपल्या नशिबात नाही ना त्याचा विचार करायचा नाही. तेव्हा हे खूळ डोक्यातून काढून टाक आणि जरा भविष्याचा विचार कर. आली मोठी सुंदरशी लग्नाचं स्वप्न बघायला. भविष्याचाच तर विचार करतीये. आधीच जर माहिती असतं ना की सुंदरशी लगीन केल्यावर एवढी संपत्ती नावावर होणार आहे तर त्याच्याशी कवाच लगीन तुटू दिलं नसतं. पण ठीक आहे तुटलेलं जोडता बी येतं आणि हे तर मी जोडून दाखवणारच. आणि या घराची मालकीण